आता घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। आज शरद पवारांची राष्ट्रवादी राज्यभर काळी दिवाळी आंदोलन करणार आहे। 31,000 कोटींच्या शेतकरी पॅकेजच्या नावावर राज्य सरकारने शेतकऱ्यांशी बनवाबनवी केली असा आरोप आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये राजकारण आणू इच्छित नाही शरद पवारांचं वक्तव्य, तर सढळ हाताने मदतीची सरकारची तयारी दिसत नाही शरद पवारांची टीका। ज्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या ते पूरग्रस्तांच्या शेतकरी मदतीवरून काळी दिवाळी साजरी करणार। भाजप नेते केशव उपाध्ये यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। सोलापुरात महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग। माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हेंसह अनेकांचा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। सोलापुरात भाजपमध्ये आणखी काही बड्या नेत्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे। काल वर्षा बंगल्यावर 4 माजी आमदारांची बैठक झाल्याची माहिती, तर मित्रपक्षातील नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी शिवाजीराव कर्डिलेंनी घेतला अखेरचा श्वास। राहुरी मतदारसंघातून भाजपचे होते विद्यमान आमदार आणि संग्राम जगताप यांचे ते सासरे होते। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत आहे, पाहत राहा एबीपी माझा। राम बंधु